आता मला काही जण कमेंट करतील की उत्तप्पा असा नसतोय म्हणून. तर मी आजचा उत्तप्पा असा का केलाय तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे. आम्ही गावाकडे येणार म्हणून आईंनी तांदूळ भिजत घातले होते इडली करायसाठी. पण ज्यावेळी मी इडल्या करायला घेतल्या त्यावेळी तांदळाचं पीठ काय फुगलं नव्हतं म्हणून उत्तप्पा करायला घेतला मी. आता उत्तप्पा करताना मी काय करते नेहमी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून नाही सगळं पिठामध्ये मिक्स करते आणि त्याचा उत्तप्पा करते तयार. पण मी आजचा उत्तप्पा असा का केलाय तुम्हाला सांगते आता. तर त्या दिवशी होता रविवार आणि आम्ही कासेगावला माघारी येणार होतो सकाळी नाश्ता करून. तर आम्ही दोघं जणच उत्तप्पा खाणार होतो कारण की आई आमच्या कांदा लसूण काही खात नाहीत. आणि कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर जर पिठामध्ये मिक्स केलं आणि ते पीठ जर राहिलं तर ते पिठाचं करायचं काय ह्यासाठी मी त्यात मिक्स न करता वरून असं पसरलं होतं. तर आता तुमचा पुढचा प्रश्न काय असणार आहे मला माहित आहे. एवढं पातळ का केलंय आंबोळीसारखं? तर काय झालं जाड केलं तर ते खाऊ वाटत नाही त्यामुळे मी पातळ केलं आणि वरून कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची चिरलं होतं ते टाकलं होतं. तुम्ही पण कधी उत्तप्पा करणार असला तर या पद्धतीने पण करू शकताय किंवा पिठामध्ये कांदा, टोमॅटो घालून पण करू शकताय. दोन्ही पद्धतीने केलं तरी पण चांगलंच लागतंय. चला आता आजचा व्हिडिओ एवढाच आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.